नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये एक मस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे मात्र इंद्राने असा काही धमाका केलाय आणि विक्रांतची पुरती वाट लावली। होय प्रेक्षकांनो, ऐन आता त्या ऑक्शनच्या वेळेला मात्र एका जबरदस्त मुलीने एंट्री केली आणि जबरदस्त असा भाव लावून फॅक्टरी मात्र आता तिने विकत घेतली। आता ती मुलगी नेमकी कोण आहे? इंद्रजीतचीच कोणी मैत्रीण आहे का, की विक्रांतचा नवीन डाव आहे? हे पाहणं मात्र आता रंजकदार ठरणार आहे। आता खरं तर विक्रांतने गेम खेळलाय की इंद्राने गेम केलाय प्रेक्षकांनो, हे मात्र जाणून घ्यायचं असेल तर आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण काय पाहतोय, विक्रांत उर्मिला खुश असतात। त्या दोघांचं वेगळंच स्वप्न चालू असतं आणि उर्मिला विक्रांत आता कंपनीची जी काही ॲडव्हर्टाईज असतात ना, ती त्यांनी सगळीकडे केलेली असते, ऑनलाईन ऑफलाईन। फॅक्टरीच्या ऑक्शनची गोष्ट मात्र त्यांनी नको तिकडे आता पोहोचवलेली असते। आता मात्र खूप लोक त्यांना मेसेज करतात, फोन करतात, खरंच आहे का, महाडिक कंपनी तुम्ही विकणार आहेत का, काय रेट ठरलाय, कुठपर्यंत बोली लागणार आहे, आम्हाला थोडासा अंदाजा द्या। आता लोकांनी एवढा इंटरेस्ट दाखवलाय म्हटल्यावर विक्रांतला थोडा पावरच येतो। उर्मिला सुद्धा खुश असते आणि ती मात्र बोलते, विक्रांत खरंच आपल्या फॅक्टरीला एवढा रेट येणार आहे? विक्रांत बोलतो, हो मग तुला काय मजाक वाटला का? अगं फुक्कटचे 10 करोड जर आपल्याला भेटले तर आपली तर ऐश आहे ना, आपले सगळे स्वप्न पूर्ण होतील। आणि दुसरीकडे मित्रांनो, आपण पाहतोय राणी इंद्र आता मुंबईच्या प्रवासाला असतात। ते दोघं खूप थकलेले असतात। इंद्र आता थकून गेलेला असतो आणि शेवटी तो त्याच्या मिशनच्या स्पॉटला मात्र पोहोचतो। तिकडे पोहोचल्यावर तो आता त्या जनला भेटायला जायचे, त्यांच्या पीएशी बोलून मला तुमच्या बॉससोबत बोलायचे असं म्हटल्याच्या नंतर साहेबांना भेटायचे आणि ते एम्प्लॉई जे असतात मात्र प्रेक्षकांनो, ते काही त्यांना भेटू देत नाहीये। इंद्रा मात्र आता बोलायला लागतो, अहो तुमच्या बॉसला भेटायला मी एवढ्या दुरून आलोय, ते माझे खूप जवळचे फ्रेंड आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फक्त माझं नाव सांगा, बाकी आमच्या कंपनीसोबत आता त्यांनी खूप वेळा काम केलंय हेही त्यांना सांगा की इंद्रजीत महाडिक आलाय। आता त्यांचा जो काही एम्प्लॉई असतो तो मात्र बोलतो, सर अहो रोजचे 100 लोक येतात, 100 लोक तेच सांगतात की आम्ही ओळखतो, आमची ओळख आहे, ते आमचे फ्रेंड आहेत, पण तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? आता मात्र इंद्रजीतला थोडंसं वाईट वाटतं। इंद्रा बोलतो, अहो तुम्ही एकदा जाऊन नाव तरी सांगा, मी आता एवढ्यात दुरून आलोय। तेव्हा राणी मात्र इंद्राला अडवते। इंद्रा आता शांतपणे बोलायला लागतो की नाही, आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे। त्यावर तो मात्र म्हणतो, सॉरी सर, मग आम्ही तुम्हाला नाहीच भेटू देणार। राणी मात्र बोलते, सर खरं तर आम्हाला खूप आता गरज आहे, त्यांच्याशी अर्जंटली बोलायचं आहे आणि आमचं खूप महत्त्वाचं काम आहे। आणि इकडे मात्र तेवढ्यात कंपनीमध्ये प्रेक्षकांनो काहीतरी इकडे सगळी सर्व्हिस डाऊन झाली आहे, सगळं काहीतरी त्यांचं हॅक झालं आहे असं काहीतरी चालू असतं आणि सॉफ्टवेअर त्यांचं सर्व्हर डाऊन झालं आहे असं ते लोक ओरडत येतात आणि सगळे कम्प्युटर मात्र ऑटोमॅटिक बंद होतात, शटडाऊन होतात। तेव्हा मात्र सगळे आता घाबरतात। ते बोलतात, अर्धा तासात जर आपलं सॉफ्टवेअर चालू झालेलं नाही आहे तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, आपल्याला खूप मोठ्या पैशाचं आता नुकसान होईल। तेव्हा इंद्रा हे सगळं ऐकत असतो आणि ते मात्र प्रेक्षकांनो इंद्रा त्यांना म्हणतो, सर तुम्ही एक गोष्ट ऐकाल का, मी तुमचा प्रॉब्लेम एका मिनिटात सॉल्व्ह करून देतो, जर तुमची काही हरकत नसेल तर मला एकदा ट्राय करू द्याल का? अहो हे बघा, तुमचा जो सॉफ्टवेअर डेव्हलपरवाला जो कोणी असेल ना, त्यालासुद्धा वेळ लागेल, मी चुटकीत तुमचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करून देतो असं म्हटल्याच्या नंतर आता मात्र तो माणूस चक्क नकार देतो। अहो सर एकदा ट्राय तरी करू द्या, अहो तुम्हाला काय येणार आहे, तुम्ही साध्या कंपनीत काम करणारे लोक, आमच्या डेव्हलपरला जे काम नाही जमलं ते तुम्हाला कसं काय जमणार? तो माणूस चक्क इंद्राचा अपमान करतो आणि इकडे इंद्रा मात्र बोलतो, एकदा करू तरी द्या। राणी मात्र आता इंद्राला धीर देते, राणी त्याला समजावते, त्याला खुणावते। इंद्रा परत त्याच्या कामाला लागतो आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आबासाहेबांची मरमर चालू असते। आबासाहेबांची फॅक्टरी, कंपनी, घर सगळं आता इकडे पणाला लागलेलं असतं, म्हणून आबांनी मात्र चक्क आपला महाडिक वाडाच विकायला काढलाय आणि घराला आता बघण्यासाठी एक पार्टी आलेली असते आणि ते मात्र आबासाहेबांचं सगळं घर जेव्हा बघतात तेव्हा ते म्हणतात, साहेब अहो एवढं चांगलं सोन्यासारखं घर तुम्ही का बरं विकताय? मला तर खरंच कळत नाही, किती छान घर आहे तुमचं, अहो प्रसन्न वाटतं इकडे आल्यावर। आबा म्हणतात, होय तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण माझ्या घरच्या लोकांनी मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय, विश्वासघात केलाय त्यांनी आणि खोटेपणाने फसवून आमची फॅक्टरी, आमचा बंगला सगळं त्यांच्या नावाने केलंय। आता मला माझ्या फॅक्टरीला वाचवण्यासाठी हे घर विकणं मात्र अत्यंत गरजेचं आहे, म्हणूनच मला एवढं करावं लागतंय, बाकी मला ही घर विकायची अजिबात इच्छा नाही आहे। आबा
इतक्या कळवळीने त्या माणसाला बोलतात तेव्हा तो माणूससुद्धा आता आबांना बोलायला लागतो, साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा तुमच्या फॅक्टरीच्या ऑक्शनला येतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो मुंबईला इंद्रा आता पोटतिडकीने त्या माणसाला बोलत असतो आणि तो बोलतो पूर्ण ताकदीने आता त्याचा वापर करून तो आता त्याचं सॉफ्टवेअर जे काही आहे त्याला नीट करायचा प्रयत्न करतो. जो काही मोठा प्रॉब्लेम असतो ना तो बरोबर 2 मिनिटात शोधून काढतो आणि सगळेच प्रेक्षकांनो इंद्रावर अक्षरशः इम्प्रेस होतात. आज इंद्रामुळे 2 मिनिटात कंपनीचं कितीतरी कोटींचं नुकसान होण्यापासून वाचलेलं असतं म्हणून सगळेच आता इम्प्रेस होतात. चक्क तो आता त्यांना थँक्यू म्हणतो आणि आज तुम्ही नसता तर आमचं करोडोचं नुकसान झालं असतं असं म्हणून तो माणूस बोलतो आणि माफीसुद्धा मागतो की आम्ही तुम्हाला आमच्या बॉससोबत भेटू दिलं नाही. इकडे मात्र प्रेक्षकांनो राणी इंद्रा आता मात्र सगळं काम करून आपल्या घराकडे निघतात. आता त्यांना काहीतरी तिकडून मदत मिळालेली असते. आबा आता इंद्राला सारखं फोन लावतात. आबा म्हणतात, हे बघ आपलं हक्काचं घर आता 6.5 कोटींना विकायचं त्या माणसाने ऑफर दिली आहे आणि मी ठरवलं आहे, एक पार्टी आली होती मी त्यांना आता दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं आहे. प्रेक्षकांनो इकडे मात्र विक्रांत जबरदस्त पद्धतीने दुसऱ्या दिवशी रेडी होतो. उर्मिला तर नटून थटून आता महाडिकच्या फॅक्टरीमध्ये जाऊन बसते. ऑक्शनची सगळी तयारी चालू असते. विक्रांत उर्मिलाला म्हणतो, हे बघ आज आता इंद्रा आणि राणी मालती आबासाहेब यांची नाही का मी आता माज उतरवला ना तर नावाचा विक्रांत नाही आहे. आज आता ते जर इथे असते तर मात्र त्यांची तोंड पाहण्यासारखी झाली असतात. पण जाऊ दे बाबा, काय करायचं आपल्याला, आपल्या पैशाशी मतलब. आपल्या फॅक्टरी आता चांगल्या भावात जाणार आहे आणि त्या पैशात आपण दुसरे 10 फ्लॅट खरेदी करू, दुसऱ्या 4 कंपन्या सुरू करू शकतो आणि आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही आहे. आपण आपल्या आनंदाने राहू, या कुणाचं तोंडही बघायचं नाही आहे असं आता विक्रांत उर्मिलाला म्हणतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इंद्रा आता आबांना मालतीला घेऊन तिकडे एंट्री करतो. उर्मिला बोलते, विक्रांत अरे बघ तिकडे त्या लोकांची गाडी आली आहे, आता तुला काय बोलायचं आहे बोल ना, त्यांची गाडी तर आली आहे ना इकडे. विक्रांत मात्र आता तिकडे बघायला लागतो. प्रेक्षकांनो त्यालासुद्धा धक्काच बसतो. खरं तर त्याला आनंद होतो आणि तो बोलतो, मस्त आलाय ना इंद्रा, आता त्याला त्याच्या हाताने त्याचा अपमान करू दे, त्याच्या तोंडावर फॅक्टरीला चौपट रेटमध्ये मी विकणार आहे. इकडे मात्र ऑक्शनला सुरुवात झालेली असते प्रेक्षकांनो आणि जबरदस्त पद्धतीने बोली लागलेली असते. कोणी 5 करोड, कोणी 6 करोड, कोणी 7 करोड, पण आता इंद्रा आणि आबांचं मात्र 6.5 करोडचं बजेट असतं आणि ते मात्र आता तिकडे बोली लागलेली असते. आबांना वाटतं सगळं संपलं, सगळं आपल्या हातातून गेलं, सगळा व्यवहार संपला. पण प्रेक्षकांनो इकडे कोणीतरी अनोळखी व्यक्ती आता इकडे येऊन काहीतरी 7.5 करोडची जेव्हा बोली लावते तेव्हा मात्र उर्मिला चक्क नाचायलाच लागते. आता मात्र आबासाहेब पूर्णपणे कोसळून गेलेले असतात. आता त्यांना काहीच सुचत नाही आहे की आपल्या हातातून फॅक्टरी गेली असंच आता त्यांना वाटतं. आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आता सगळा रेट गेला आहे, सगळी बोली लागलेली, आता मात्र आपण काहीच करू शकत नाही आहे. राणी इंद्रा मालती सगळे तोंड पाडून बसतात आणि इंद्रा मात्र त्या ठिकाणी प्रेक्षकांनो आता खूपच लोकांना हवालदिल होऊन बघत असतो. नेमकी तेव्हाच आता ती बाई, ती स्त्री मात्र तिकडे एंट्री करते. जबरदस्त पद्धतीने तिची धमाकेदार एंट्री आपण पाहतोय आणि तेव्हा तिने चक्क 15 करोडची आता इकडे बोली लावलेली असते. 15 करोड रुपये ती बोलतात. सगळे पलटून जेव्हा मागे पाहतात तर एक डॅशिंग आता लेडी तिकडे आलेली असते. जबरदस्त गॉगल घालून ती मुलगी आली. ती मुलगी नेमकी कोण आहे, कुठून आली, अचानक तिने बोली कशी काय लावली, तिची बोली आता ऐकून विक्रांत तर खुश असतो. परंतु सगळे लोक मात्र तिला आता पाहत असतात. एकदम गॉगल लावून सुटाबुटात ती पोरगी आली. आबासाहेबांची कंपनी ती खरेदी करण्याला आलेली आहे आणि डायरेक्ट 15 करोडची बोली लावली आणि आजचं मात्र प्रेक्षकांनो धमाका इथे झालाय. आता मात्र ही खरंच कोण आहे आणि तिने खरंच विक्रांतची कंपनी विकत घ्यायचा निर्णय घेतलाय का की इंद्राचाच नवीन काही डाव आहे, हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच येणारे सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.